शुभ सकाळ सगळ्यांना. कल्पना लातूरकर यूट्यूब चॅनलवर आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. कशा मग तुम्ही समजेजण बरे आहो का? मी बी एकदम मस्त आणि मजेत आहो. तर झालं का नाही तुमचा चहा पाणी नाश्ता? तर झालाच असेल, कारण आत्ता वाजलं तर 10:15 आणि मी व्हिडिओ एडिट करायला घेतले हो. असंच मोबाईलमध्ये चालताना बघत होते, मोबाईलचं जरा हँगच होऊ लागला आहे मोबाईल, त्याच्यानं जी लागत नाही ती डिलीट करावं म्हणले. तर बरेचशा अशा आठवणी आहेत माझ्या, जी इंदापूरमध्ये होत्या का नाही, तिथल्या लई आठवणी आहेत. आणि काय आठवणी अशा आहेत की आता त्यांच्यासोबत ती फक्त आठवणीच म्हणून आपल्यासोबत राहणार आहेत. आणि ते लई बेकार वाटले सांगताना. तर सांगायचं म्हणजे मागलच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेच होते की त्या व्हिडिओमध्ये ताई आता आपल्यात नाहीता म्हणून माझी ती शेवटची ओटी म्हणून सांगितले का नाही त्या व्हिडिओमध्ये. तर ते ताई ह्या व्हिडिओमध्ये हायता, म्हणून मला वाटलं की चला ही व्हिडिओ आपण असंच जपून ठेवावं. आठवणी राहत्यात, माणूस काय जाते, पण त्या व्हिडिओच्या माध्यमातून तर ताई दिसतीला. ताईच्या 2 पुरी आहेत, मग त्यांना बी कधी असं आईला बघू वाटलं तर बघावं, बघतीला हे करतीला, म्हणून मी ही व्हिडिओ ठेवलाली ह्या चॅनलवर टाकलाली मी माझ्या. तर इथं मी रांगोळी हे ती काढले, तुम्हाला दिसलं असेल. आणि आता मी आवरून वरी आले. मोबाईल मला तेव्हा एवढं कळत नव्हतं बरं का, जरा लांब मोबाईल धरावं लागते म्हणून. तर त्या म्हणजे भक्ती माझा व्हिडिओ, खरं तर माझा कॅमेरामन भक्ती होती. आता जिचं लग्न झालं तर भक्ती माझ्या मोबाईल लई जवळ आणली ती, त्याच्यानं जरा तोंड असं मोठं दिसलाले. पण जा त्याची आहे ती ठीक आहे. तर मी इथं वर येऊन बोलालते, कारण खाली कनी रस्त्याचं काम चालू आहे. तर हे बघा माझा लुक कसा दिसलाला आहे. भल्या बक्कळ पिना लावली मी, कारण केसाची जाट असल्यामुळं कनी असं व्यवस्थित पिना बसत नाही. तर चला माझा इथं असा ही फायनली लुक आहे. आणि आता जाऊया डायरेक्ट घरी, खाली घरात जाऊ. तर इथं मी कनी हे खरं म्हणजे त्या टायमाला लॉकडाऊन चालू होतं आणि लई लोक एकमेकाच्या जास्त संपर्कात येणं झालते. तर आम्ही का असं जेवढ्या भोवताली घराशेजारच्या बाया आहेत कनी गल्लीतल्या, तेवढ्यांना सांगतील ते मी. तर जास्त कोण कुणाच्यात जाणार गेलं तर भिऊ लागल त्या बाया जाताना. तर मी म्हणले माझं यूट्यूब चॅनल आहे आणि मला व्हिडिओ टाकायचे आहे असं म्हणल्यावर त्यांना मास्क काढायला लावलते मी. आणि ही आहे माझी प्रीती ताई, जी मोठ्या बहिणीसारखं माझ्यावर जीव लावणारी, मला समजून सांगणारी आणि मला जास्तीत जास्त असं मोटिवेट करणारी ही प्रीती ताई आहे. आणि त्यामधल्या ताई आमच्या शेजारी म्हणजे पाठीमागच्या साईडला राहत होत्या. मला त्यांचा स्वभाव बी आवडायचा आणि त्या बी आवडत होत्या. इथं घरात लाईट जरा असं कमीच असल्यामुळे एवढं स्पष्ट काही दिसणार झाले. बरं ठीक आहे, जी आहे ती व्यवस्थित आहे. तर आता मी तर सगळ्याला नावं घ्यायला लावणार बरं का, तुम्ही व्हिडिओ फक्त कंटिन्यू करा. आणि चला आता ही आहे माझी लाडुली बाई, म्हणजेच गुड्डी, जिला मी लाडानं गुड्डी म्हणतो, तिचं नाव खरं तर सिद्धी आहे. तर ही माझ्या मैत्रिणीच्या बहिणीची मुलगी आहे. आणि तिला म्हणले गुडे चल साडी घाल, तर तिला घालायला लावते मी साडी. आणि माझा कॅमेरामन म्हणजेच भक्ती, तिनं आता कॅमेऱ्याच्या पाठीमागं आहे. तर ह्या आहेत रियाताई म्हणजेच प्रीतीताईच्या मैत्रीण. आणि मग आता माझ्या बी मैत्रीणच झाली आहे की नाही. तर स्वभावानं लई गोड आहेत, लई छान आहेत आणि लई हिंमतवान आहेत. म्हणजे जी कुठलं बी काम असू द्या ते एकदम सहजपणे ह्या ताई ही करतात, पार पाडतात. आणि ही आहेत राणीताई, म्हणजेच मी ज्यावेळेस इंदापूरमध्ये पहिल्यांदा आलते तर ह्या ताईनं मला एवढा सपोर्ट केला का नाही, ह्या ताईनं आणि ह्यांच्या सासूबाईनं, म्हणजेच आत्या, ज्यांना मी आत्या म्हणतो. तर लई सपोर्ट केला त्यांनी मला. म्हणजे जसं जेवढं म्हणजे तुम्हाला ह्यांच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर कमीच आहे बरं का. गरम पाणीसुद्धा ह्या ताईनं मला घरून द्यायच्या, म्हणजे घरूनच गरम पाणी माझ्या पोरवासाठी आंघोळीला देत होत्या. आणि ही आहे त्या मावशी, जी आमच्या पाठीमागच्या साईडला राहत होत्या, थोडं असं लांब राहत होत्या. तर लई जीव लावायच्या मला. मग मी ह्यांना सांगितलं होते, कौतुक लई वाटत होते ह्यांना, माझं लई कौतुक वाटायचं. आणि असं म्हणजे लईच भारी बोलायच्या मला. तर मी ठराविक बायकांना सांगतील ते. तर इथं ही माझं मी लुटायला आणलेल्या वस्तू आहेत. आणि ही आहे अशी गोड मैत्रीण, ज्यांच्याकडे मी माझे ब्लाऊज शिवायला टाकत होते. एवढ्या छान बोलायच्या कनी, म्हणजे असं वाटतच नव्हतं की मी ह्यांच्याकडे पहिल्यांदाच आलो म्हणून. पहिल्याच ओळखीत आमची लई ओळख झाली. त्यांना म्हणले ताई चला या. आणि त्या ताई अचानकमध्येच इकडं पाठीमागच्या साईडला त्यांच्या मैत्रिणीकडे आल्या. मग त्या मला दिसल्या म्हणून मग मी लगेच आले. तर चला आता आपण जाऊया. हो का, ही आहे माझी रूम मालकीन, म्हणजेच आशाताई. रडू येऊ लागले बरं, मला रडायचं नाही. कसं म्हणजे लई बेकार वाटलाले. माणूस राहते म्हणजे माणसाचा काहीच भरोसा नाही, हाय तोपर्यंतच बोलून चालून राहावं लागते. कारण जाऊ द्या, आता त्यांचे नाव ऐकायला लावते तुम्हाला.
त्याच्या पिंडीला बेलवाते वाकून ताराजीरावांचं नाव घेते, तुमचा मान राखतो. तर नाव घ्यायला नग होय म्हणल्यावर मग मी म्हणले चला आधी तुम्हाला तिळगुळ भरवते आणि मग आता मला नाव ऐकवा म्हणले. तर इथं ह्या दोघी सवासणी आहेत आणि पलीकडची आणि ही अलीकडची आहे भक्ती. आता ती एका बाळाची आई बनलेली आहे, पण त्यावेळेस तिचं काय लगीन व्हायला नव्हतं. तर इथं सगळ्यांना मी आता ही तिळगुळ चारले आणि त्यांनी बी मग मला म्हणल्या चला तुम्हाला बी आम्ही भरवतो, तुम्ही बी एक छान जरा गोड नाव घ्या बरं. म्हणले चला मी बी घेते, मला काय उखाणी येतातच. तर चला आता इथून पुढे सगळ्यांचे नाव ऐकू आपण. भोवती चांदण्यांची दाटी, उत्तमरावांचे नाव घेते खास मैत्रिणींसाठी. गुंज डोळे, शिवानंदचं मन माझ्या हृदयात खेळ. झुंझुन जाते खिडकीला पाहते, खिडकीला 3 तारा, अडकी त्याला घुंगरं बारा. पान खाते करकरा, घाम येतो दरदरा, काढते पदर घालते वारा. पेठेला गेले व्यापारी, भेटला व्यापाऱ्याने दिली सुपारी येते वाड्याला, हंडाल ते पाण्याला. पाण्यात ते गंगेचं, वाडा बनते भिंगाचा. वाड्यात वाडे 7 वाडे, मधल्या वाड्यात घड्याळात वाजली एक. नागेशरावांचं नाव घेते, भागवत गायकवाडांची लेख. गेले वनवासी, सीते बसली लंकेवर, सुनील रावांचं नाव घेते, तेज माझ्या कुंकावर.